नमस्कार मंडळी, तुमचं अदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग मी सुरुवात करते. अशी टम्म फुगणारी पुरी कशी झटपट बनवायची आणि काय खास टिप्स आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे. कशी फुगवायची पुरी, कोणतंही असं तेल हे जास्त तेलकट न हे होता कशा बनवायच्या पुऱ्या, तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. लक्षपूर्वक ध्यान देऊन रेसिपी पहा. तर मी इथं गव्हाचं पीठ छान प्रकारे चाळून घेत आहे. छान प्रकारे आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. मी इथं थोडंच घेत आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. कणिक आपल्याला छान प्रकारे मळून घ्यायची आहे. मेन हे टिप आहे, कारण का आपल्याला कडवलेलं तेल पण नाही टाकायचं आणि असं साधं पण तेल नाही पिठाचा उंडा चुरताना टाकायचं. नुसतं थोडं थोडं पाणी करून असा घट्टसर असा गच्च असा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे. मी कसं थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते, तसंच आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे. छान प्रकारे आपला घट्ट असा उंडा मळून झालेला आहे. 5 मिनटं असंच आपल्याला छान प्रकारे असं चुरून घ्यायचं आहे. बिलकुल असा उलणार नाही आपला उंडा. पाच मिनटं आपण उंड्याला छान प्रकारे झाकून ठेवूया मुरण्यासाठी. छान प्रकारे आपला उंडा मुरलेला आहे. तर आता आपण असं त्याला 5 मिनटं मळून घ्यायचं आहे, कारण का बिलकुल आपल्याला उंडा उलू नाही द्यायचा कणिक. आता आपण हे जे 2 भाग करून घेऊया. आपण आज चपाती लाटून अशा बनवणार आहोत. त्याला टाईम पण कमी लागतो आणि आपल्या झटपट तयार पण होतात. असं खोलपाटा आपल्याला बिलकुल पीठ नाही लावायचं, कारण का पीठ लावलं ना जास्त तेल पण जळतं आणि आपल्या पुऱ्या पण हे होतात. म्हणून बिना पीठ किंवा तेल न लावता आपल्याला पुरी लाटून घ्यायची. छान प्रकारे आपली चपाती लाटून झालेली आहे. आता आपण वाटीच्या असे साह्याने गोल गोल अशा पुऱ्या काढून घेऊया. बघा किती मस्त एका चपातीचे 4 अशा झाल्यात पुऱ्या. आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया एका. आता आपल्याला दुसरे पण तसंच लाटून घ्यायचे. इथे लाटत आहे मी. अशी सर्व बरोबर अशी लाटायची आहे. आता या वाटीने काढून घेऊ. इथं सर्व पुऱ्या आपल्या बनून झालेल्या आहेत लाटून. आता आपण कढई ठेवूया. कढई छान प्रकारे गरम झाली. आता आपण तळण्यासाठी तेल टाकूया कढईमध्ये. छान प्रकारे आपलं तेल तापलेलं आहे. आणि कधी पण पुरी तळताना खाल्ल्या साईडने तळून घ्यायची आणि एकाच साईडने अगोदर तळून घ्यायची, नंतर पलटी करायची.
वगैरे छान प्रकारे आपली पुरी फुगलेली आहे. एका साईडने तळणे झाले की दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायची. सर्व पुऱ्या आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत. पूर्ण पुऱ्या आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत. किती छान प्रकारे आपल्या पुऱ्या टम्मा अशा फुगत आहेत. अशा टिप्स मी सांगितलेल्या नक्कीच वापरा. तुमच्या पण पुऱ्या अशाच छान प्रकारे फुगतील आणि तेलकट पण नाही जास्त होणार. तर आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग बाय बाय. भेटूया उद्याच्या खास अशा रेसिपीसाठी.